तू भाजपसोबत सेटलमेंट केली, तू राष्ट्रवादीसोबत केली. त्याचा वापर करून घेतात आणि मोदींवर टीका करतात असं देखील ते म्हणत. मग याला जोड असं त्यांनी असं पण म्हटलं की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात पटाईत आहे, त्याला हा माहीर आहे. राज्यात कुठं सेटलमेंट अधिकाऱ्याचं पद जर असतं तर ते त्याला जाणं गरजेचं आहे. तर त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली. मोठा भाऊही म्हणतं, माफी मागतं. एवढा लाचार माणूस हिंदुस्थान कुठं सापडेल का? सापडणार? अरे सेटलमेंट तर तू केलं 10 ठिकाणी. तू भाजपसोबत सेटलमेंट केली, तू राष्ट्रवादीसोबत केली. तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सेटलमेंट करतं. काय धंद्या काढायला लावू नको म्हणा. काढायला लागलो ना तर लय वांदा होईल. भाषणाच्या शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे देखो होता है क्या. करणार तर काय आहे काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे. काही गोष्टी नसलेल्या काही उखडून काढलेल्या, ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचारसंहितेत म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून. नवनीत राणाने या डोळ्यातून आसू काढले आणि म्हणले की माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर मिळाले सुप्रीम कोर्टात. हां बरोबर आहे. जनतेचं उत्तर काही वेगळं आहे. जनतेच्या न्यायालयात ते हारणार आहे. आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्या एवढी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे. कितीक डाव रडणार तुम्ही? कितीक डाव रडणार आहे? आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसते. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते. तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.